सकाळ झाली आणि जावईबुवा आले म्हणून 2-3 भाऊबंदांच्या घरून किशोर आणि श्यामलाला चहा पाण्याचं बोलवणं आलं. श्यामला आईला म्हणाली, मी 8-10 दिवसापासून माहेरात आली आहे, पण कोणी चहा प्यायले नाही बोलवलं. बाईच्या साडीच्या पदराले एक डाव दुपट्ट्याची गाठ पडली, काही एकट्या बाईला कोणी विचारत नाही बाई, बानाई म्हणाली. श्यामला आणि किशोर श्यामलाच्या चुलत चुलत्याच्या घरी चहा पाण्याला गेले. श्यामलाची जखड म्हातारी झालेली चुलत आजी सायंका म्हणाली, जावई बुवा, लवकरच घ्यायला आले बापा तुम्ही, राहू देते आणखीन 2-4 दिवस. अगोदरच तर आमची श्यामला लग्नाला तयार नव्हती बापा. श्यामलाच्या लग्नात गावातले भाऊबंद गेले होते आणि रवी आणि श्यामलाची गोष्ट नाही म्हटलं तरी गावात हळूहळू पसरली होतीच. श्यामराव गुरुजींनी स्वतःच्या इब्रतीला जपत श्यामलाचं लग्न लवकर उरकलं होतं हे गावकऱ्यांसोबत भाऊबंदांच्या पण लक्षात आलं होतं. सायंका आजी पण श्यामलाच्या लग्नाला गेली होती. अनुभवी सायंका आजीच्या लक्षात आलं होतं श्यामला काही मनातनं खुश नाही. पण आजीप्रमाणे बाकी भाऊबंदांनी सगळ्या गोष्टी मनात दाबल्या आणि तोंडावर हसू आणत श्यामलाचं लग्न आनंदानं पार पाडलं. पण गावात येऊन या गोष्टीची चर्चा झालीच. तीच गोष्ट आज सायंका आजीच्या मुखातनं नकळतपणे बाहेर पडली. आजीच्या या वाक्यावर किशोरचे कान टावकारले. आजी मुळातच हुशार होती. तिला आपली चूक लक्षात आली. तिने स्वतः सावरासावरी करत म्हटलं, तसं नाही, आमची लेक लाडाची आहे, तिचं काय वय झालं का लग्नाचं? ते तर तुमच्या वाणी साजरा स्वायरा भेटला म्हणून छान लग्न केलं. किशोरच्या विचाराची गाडी आजीच्या एकाच वाक्यावर अडकली होती, अगोदर तर आमची श्यामला लग्नाले तयारच नव्हती बाप्पा. श्यामलाचा चुलता बैठकीच्या खोलीत येऊन बसला. किशोरने रामराम केला आणि पुन्हा किशोर विचारांच्या चक्रात अडकला. श्यामलाचा चुलत भाऊ म्हणालेही श्यामलाला आतमध्ये येऊन, श्यामले, जवळ लयच कमी बोलते व. श्यामलाला काय उत्तर द्यावं कळत नव्हतं, कारण श्यामलाला तरी कुठे किशोरचा स्वभाव माहिती होता. श्यामलाने फक्त एक स्मित केलं आणि चुलतीला म्हणाली, काकू मी घरी जातो, स्वयंपाक राहिला करायचा, आई एकटी किती करीन. तू या जावयाले विलास भाऊसोबत आणखीन दुसऱ्या 2-3 घरी चहा प्यायले पाठवून देतो. श्यामलाच्या चुलतीने मान डोलवली आणि श्यामला आईच्या मदतीला घरी जाऊन पोहोचली. इकडे श्यामलाचा दुसरा चुलत भाऊ विलास किशोरला म्हणाला, बापू थांबून जा आजच्या दिवस, आज रात्री मटणाचा बेत करतो. पण किशोरनं नाही म्हणून सांगितलं आणि सुट्टी संपत आली म्हणून बहाणा बनवला. विलास सारखा आग्रह करत होता आणि किशोर तेवढ्याच हट्टाने नाही म्हणून सांगत होता. विलास किशोरला बाकी भाऊबंदांच्या घरी बोलावण्यानुसार चहा पाण्याला घेऊन गेला, पण किशोर काही कोणाकडे फार वेळ थांबला नाही. आजच गावाला जायचं आहे असं तो सगळ्यांना सांगत होता. किशोर सगळ्यांना टाळत घरी आला आणि सासऱ्याला म्हणायला लागला, आमची तयारी लवकर करून द्या, आम्ही आजच गावाला जासाठी निघतो. श्यामराव म्हणाले, बापा लईच घाई करून राहिले तुम्ही, आजच्या दिवस राहिले असते तर बरं वाटलं असतं ना आम्हाला. किशोरही राहण्याच्या दृष्टीने आला होता, पण सायंका आजीच्या एका वाक्यानं किशोरचं टाळकं फिरलं होतं. किशोर घरी जायची घाई करू लागला तशी बानाईनं लगेच जेवणाची तयारी केली, पण किशोरचं पूर्णाच्या जेवणातही लक्ष लागत नव्हतं. श्यामराव म्हणाले, जवई बुवा, तुम्ही तर काही जीव नाही राहिले. किशोर म्हणाला, चहा पिऊन पोट भरलं आहे. श्यामला आणि बानाई पटापटा जेवल्या आणि बानाईने श्यामलाच्या जाण्याची तयारी सुरू केली. श्यामला आणि किशोरला 2 वेगवेगळ्या लाकडी पाटावर बसवलं. दोघांनाही अक्षत कुंकू लावलं. श्यामलाच्या हातात साडी ब्लाऊज दिलं. बांगड्या आधीच कासाराकडनं भरून घेतल्या होत्या. पहिला सण म्हणून किशोरला शर्टपीस, पॅन्टपीस आणि नारळ दुपट्टा हाती दिला आणि बानाई आणि श्यामराव जग रहाटीप्रमाणे दोघंही जावयाच्या पाया पडले. श्यामला भरलेल्या डोळ्यांनी आखाडीची नवीन साडी नेसत होती आणि आईकडे पाहत होती. बानाईने लेकीकडे पाहिलं आणि तिलाही हुंदका दाटून आला. किशोर बॅग घेऊन बाहेर अंगणात आलाही होता, पण श्यामला आईवडिलांजवळ बराच वेळ रडली. जणू आज नदीचा बांध फुटला होता आणि त्याच बांधाला किशोर पुन्हा लवकर इथून निसटू म्हणत होता. श्यामला बळेबळेच घरातनं बाहेर पडली
आणि किशोरच्या मागे मागे जवळच असलेल्या एस टी स्टँडपर्यंत आली. श्यामराव पण लेकीला एस टीत बसवून द्यायला आले होते. भरल्या डोळ्यांनी श्यामला किशोरसोबत आपल्या गावाला सिंधीसाठी रवाना झाली. श्यामला आणि किशोर दोघेही एकदाचे गावी पोचले. बसस्टँडवर किशोरच्या घरचा गडी माणूस गणेश बैलबंडी घेऊन उभा होता. दोघेही बैलबंडीत बसून घरी आले. पूर्ण रस्ताभर एकटाच गडी माणूस गणेश किशोरसोबत बोलत राहिला, पण किशोरने याशिवाय काहीही उत्तर दिलं नाही. श्यामलाशी किशोर पूर्ण प्रवासात एकही शब्द बोलला नाही. श्यामलाने बोलायचा प्रयत्न केला तर तिलाही हो नाही याशिवाय काही उत्तर देत नव्हता. श्यामलाला काही कळेना की किशोरला नेमकं झालं तरी काय आणि आपला नवरा एवढा चूप काय. मुळातच हा एवढा अबोल आहे का याचं कुठं काही बी नसलं आहे. कसं समजावं आपण बाई माणसानी. हा माणूस काहीच का बोलत नाही. श्यामला मनातल्या मनात विचार करत होती आणि किशोरच्या डोक्यात मात्र आजीबाईचे शब्द घुमत होते. आमच्या पोरीले हे लगीनच करायचं नव्हतं बाप्पा. दोघेही गावी पोहोचल्यावर श्यामलानं घरी आल्या हातपाय धुतले, सगळ्यांचं चहापाणी केलं. चहापाणी झाल्यावर किशोरने आईला सांगितलं, मी जरासं बाहेर जातो, मले याले उशीर होईन. आईने त्याला टोकलंही की आता सासरून आला आणि काहून आले बाहेर चालला बाप्पा. तिचे शब्द पूर्ण ऐकण्याच्या आधीच किशोरनी चप्पल पायात सरकवली आणि रस्त्याच्या दिशेनं चालताही झाला. श्यामलाला मोठाच अचंबा वाटायला लागला की नेमकं या माणसाचं बिघडलं कुठे, पण सांगणार तरी कोणाला. म्हणून गपगुमान देवाजवळ तिने दिवाबत्ती केली आणि चहा पाणी करून ती स्वयंपाकाला लागली. किशोरच्या नावाचा चहा तसाच वाया गेला. स्वयंपाक करून बराच वेळ झाला तरी किशोर आलाच नाही. रात्रीचे 10 वाजायला आले. सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले तरी किशोरचा पत्ता नाही. श्यामलानं सासू सासऱ्याला 2-3दा म्हटलं, तुम्ही दोघं जेवून घ्या, पण दोघांनीही किशोरला येऊ दे असंच सांगितलं. शेवटी बराच वेळ झाला म्हणून बाबाच किशोरला बोलवायला म्हणून चौकात गेले. तिथे किशोर एकटाच बसला होता. बाबांनी आवाज दिल्यावर म्हणाला, घरी आलेच निघालो होतो, सबंध दोस्त आत्ताच घरी गेले. बाबांनी किशोरला म्हटलं, चल घरी लवकर, सगळे जेवाचे, थांबलो आम्ही. दोघेही घरी आले. श्यामलानं सगळ्यांची ताटं वाढली. जेवतानाही किशोर शांतच होता. आईने विचारलं, किशोर काय झालं, ताप गेप आला का. किशोरनं हलक्या आवाजात म्हटलं, हावनं मला जरासं बरं वाटत नाही. किशोरनं बरं वाटत नाही असं म्हटल्यावर श्यामला ही बिचारी त्याच्या शेजारी जाऊन गपगुमान झोपली. दोघांमध्ये कसलाच संवाद नव्हता. श्यामलानं म्हटलं, डॉक्टरकडे येऊन जायला लागत होतं. किशोर म्हणाला, गोळी घेतली, बरं वाटन, झोप आता आणि मलाही झोपू दे, थकलो मी विचार करून करून. पण हे वाक्य किशोर हळू आवाजात म्हणाला. श्यामलाला बऱ्याच रात्रीपर्यंत झोप आली नाही. किशोरही बराच वेळ चुळबुळ करत होता. पण श्यामलाची हिंमत किशोरला पुन्हा काही विचारायची झालीच नाही. किशोरचा स्वभाव खूप तापट आहे हे श्यामलाला जाणवायला लागलं होतं. त्यात गावावरून आल्यापासूनचं तरेवाईक वागणं बघून श्यामला फार चिंतेत पडली होती. नेमकं काय वाढून ठेवलं आहे सटवाईने माझ्या आयुष्यात, देवच जाणो. हा विचार करून श्यामलानं मोठा सुस्कारा सोडला आणि जबरदस्तीनं झोपायचा प्रयत्न करायला लागली. आता जर लवकर झोप लागली नाही तरी झाकटीतच श्यामलाला सडा सारवण्यासाठी उठावं लागणार होतं. म्हणून थोडा वेळ तरी तिला झोप आवश्यक होती. सून म्हणून तिला दिवसभर काही पाठ टेकायला मिळणार नव्हती. श्यामला रात्री नीट झोपलीच नाही. पहाटे पहाटे थंड वाऱ्यामुळे तिचा डोळा लागला होता. पण सासू सासऱ्याच्या आवाजामुळे श्यामलाचा डोळा उघडला तेव्हा पहाटेचे 5 वाजले होते. श्यामलाला मनात नसतानाही उठावं लागलं. तेव्हा तिला तिच्या माहेरची प्रकर्षानं आठवण झाली. श्यामला माहेरी चांगली 8-9 दिवस होती. या 8-9 दिवसात ती माहेरी किती आरामात उठायची. उठल्या उठल्या तिच्यासाठी आई गरम गरम दूध करून द्यायची. पण आज न उठून चालणार नव्हतं, कारण श्यामलाचं हे सासर होतं, ज्यामध्ये डोळ्यात अश्रूंची सारखी सारखी सर येते असं सासर. श्यामला मनात नसतानाही उठली, कारण घरातली म्हातारी दोन्ही माणसं उठून कामाला लागली होती. आपण या परक्या घरात झोपून चालणार नाही हे तिला जाणवलं. म्हणून श्यामला उठली, चूळ भरली. तिने बाहेरचं सडा सारवण केलं. नंतर आंघोळ करून स्वयंपाकघर आणि आतलं सारवण केलं. तिच्या सासूने सुरुवातीलाच सांगितलं होतं, ना या नवरीनं आंघोळी करून घरातली समधी कामं करायला पाहिजे, असा या घराचा नियम आहे. माया सासूनं मला सांगितलं आहे आणि आता मी तुला सांगून राहिली, हे ध्यानात ठुजो सुनबाई.
श्यामला सगळं समजून गेली होती. इथे काही माहेरचं सुख मिळणार नाही. हे सासर आहे आणि इथे सगळ्या कामासाठी तत्परता दाखवावीच लागणार आहे. सडा सारवण झाल्यावर श्यामलाने चहा ठेवला. सासू सासरे आणि श्यामलाने चहा घेतला. वहिनी आली म्हणून उज्ज्वला साधारण 7-7:30 वाजता भेटायला आली. तोपर्यंत श्यामलाची देवपूजा झाली होती. धुणं आणि स्वयंपाक तेवढा बाकी होता. उज्ज्वला आल्यामुळे श्यामलाही खूप बरं वाटलं. कालपासून श्यामला जणू मुकी झाली होती. जोडीदार कालपासून काही बोलत नव्हता आणि सासू सासऱ्यांशी श्यामला फक्त कामापुरतं बोलत होती. श्यामलाला तिच्या आईबाबाची आणि एकूणच माहेरची पदोपदी आठवण येत होती, पण इलाज नव्हता. तसंही ज्या घरी गाय विकली त्या खुट्याची सवय गाईले कराच लागते, असं श्यामला बरेचदा तिच्या आई मावशींकडून ऐकून होती. उज्ज्वलाशी बोलता बोलता कधी 9 वाजले श्यामलाला कळलंही नाही. उज्ज्वला जेव्हा जायला निघाली तेव्हा श्यामला तिला म्हणाली, उज्ज्वला, तुमचे भावाले झोपेतनं उठवा बरं. एवढा दिवस वर आला तरी अजून झोपूनच आहेत. उज्ज्वला किशोरला आवाज द्यायला गेली. उज्ज्वलाने 2-3 आवाज दिले. भाऊ भाऊ उठ ना, किती वाखोळ झोपतं. पण किशोर फक्त झोपेत हूं हूं करत होता. शेवटी उज्ज्वलाने त्याच्या मस्तकाला हात लावून पाहिला तेव्हा ती जोरात ओरडली, वहिनी, भाऊले लय ताप आहे. पायनं हा तापानं निरा फनफन झालाय. श्यामलाने जवळ जाऊन पाहिलं. किशोरला खरंच खूप ताप आला होता. उज्ज्वलाने तिच्या मोठे बाबाला म्हणजे किशोरच्या बाबाला आवाज दिला आणि किशोरच्या तब्येतीबद्दल सांगितलं. किशोरचे बाबा म्हणाले, किशोर चल उठ बरं, डॉक्टरकडे जाऊ. किशोर म्हणला, नाही, माझ्याजवळ तापाची गोळी आहे, तेच घेतो. किशोरजवळ तापाच्या गोळ्या हमेशाच राहत होत्या. नोकरीच्या ठिकाणी काही टेन्शन असलं की किशोर आधीच एखादी गोळी घेऊन घेत असे. किशोरला संताप आला की तो सगळा संताप तापात बदलत असे. किशोरला एका गोळीने दुपारपर्यंत बरं वाटलं. किशोर जेवून खाऊन अजून झोपून गेला. श्यामलाची सगळी कामं आटोपली होती. दुपार जशी तिला खायला उठत होती. कधी सायंकाळ होते आणि मी तुळशीमाईजवळ जाऊन बसते असं श्यामलाला झालं होतं. श्यामला आणि किशोर सिंधीला 2-3 दिवस थांबले आणि बंगलोरला जायची तयारी करायला लागले. जाताना आपण मुंबईहून जाणार आहोत असं किशोर श्यामलाला म्हणाला. कारण किशोरचा आंधळा काका मुंबईमध्ये एका कंपनीत नोकरी करत होता. किशोर आणि श्यामलाच्या लग्नाला काही किशोरचा काका येऊ शकला नाही, म्हणून किशोर सुनमुख काकाला दाखवायला म्हणून श्यामलाला घेऊन चालला होता. सायंकाळची 4ची ट्रेन होती. श्यामलानं सकाळचं सगळं आवरून रात्रीचा सासू सासऱ्यांचा स्वयंपाक आणि डब्याला लागणारा स्वयंपाकही केला आणि हां हां म्हणता जायचा क्षण आला. श्यामलाच्या मनात अनेक प्रश्न होते. बंगलोर कसं असेल, तिथले लोक कसे असतील, भाषा कशी असेल, मी कशी राहीन तिथे, नाही म्हटलं तरी पारका मुलुकतो. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं श्यामलाला अनुभवातूनच मिळणार होती. श्यामला डोक्यावरचा पदर सावरत घरातल्या देवाजवळ दिवा लावून देवाच्या पाया पडली. मग सासू सासऱ्याच्या पाया पडली आणि श्यामलाच्या डोळ्यात नकळतपणे पाणी आलं. श्यामलाच्या डोळ्यात परक्या मुलखात जाण्याचं दडपण आलं होतं. शेवटी ते दडपण अश्रूंनी बाहेर पडून थोडं मोकळं केलं. श्यामलाला लग्न जुळलं तेव्हापासूनच डोळ्यातलं पाणी शिताफीनं लपवण्याची जणू सवयच झाली होती. पण आज तिला ठरवूनसुद्धा पापण्यांवर आलेले अश्रू आत ढकलता आले नाहीत. सासू सासऱ्यांनी दोघांनाही आशीर्वाद देताना म्हटलं, सुखाचा संसार करा आणि आम्हाले नातवाचं तोंड लवकर दाखवा. श्यामला मनातल्या मनात शरमली. श्यामलाने आठवणीने एक तुळशीचं रोप, अगदी छोटीशी तुळशीची काडी सोबत घेतली, एका सुती कपड्यात बांधून, कोणालाही माहीत न होता. कारण किशोर आणि बाकी सगळे तिला वेडी ठरवून मोकळे झाले असते आणि तिला हेच नको होतं, म्हणून तिने चुपचाप तुळशीचं छोटं रोप आपल्या छोट्या बॅगमध्ये घेतलं आणि किशोरसोबत बैलबंडीत जाऊन बसली. जशी बैलबंडी निघाली तशा मोहल्ल्यातल्या बाया भाऊबंद बाहेर येऊन दोघांनाही सुखानं जा म्हणून सांगायला लागले. श्यामला आनंदीही होती आणि दुःखीही होती. आपल्याला नेमकं काय होतं हे तिला कळत नव्हतं. पण जसं सासरी नवऱ्याच्या मागे आलो तसंच आताही त्याच्याच मागे मागे जातोत एवढं मात्र तिला पक्क समजून आलं होतं. गणेशनं दोघांनाही एस टी स्टँडवर आणलं. तेवढ्यात एस टी आली आणि गणेश गावाकडे बैलबंडी घेऊन निघाला आणि किशोर श्यामला अमरावतीला. बडनेरवरून दुपारी 4च्या ट्रेनमध्ये दोघंही बसले आणि सुरू झाला दोघांचाही प्रवास मुंबईच्या दिशेने. श्यामलाने रात्रीचा डबा सोबत घेतलाच होता.
रात्रीची जेवणं दोघांनी आटोपली, पण तरीही पूर्ण प्रवासात जेवताना किशोर श्यामलाशी जेवढ्याच तेवढंच बोलत होता. श्यामलाला किशोरचा हा व्यवहार आणि नवीन जागी जाण्याचं टेन्शन सगळं फार विचित्र वाटत होतं. पण बोलायचं तरी कोणाजवळ? ज्याच्या भरवशावर आईबापांनी पाठवलं तो तर धड बोलतही नाही. काय करावं? कोणाच्या खांद्यावर मान टाकावी? दोघांचेही बर्थ वेगवेगळे होते, त्यामुळे किशोर जेवण झाल्यावर झोपायला त्याच्या बर्थवर निघून गेला. पण श्यामलाच्या समोरच्या बर्थवर एक हिंदी जोडपं बसलं होतं. दोघेही एकमेकांचे होऊन बोलत होते. श्यामलाला त्यांच्याकडे बघून वाटत होतं की यांचंही नुकतंच लग्न झालं आहे. नवीन लग्न असलं तरीही त्या बाईनं तिच्या नवऱ्याच्या खांद्यावर किती विश्वासानं मान टाकली आहे हे श्यामलाच्या मनात येऊन गेलं. तिला तिचा हेवाही वाटला. लगेच दुसऱ्या क्षणात तिला वाटलं, माझ्याच नशिबात काय वाढून ठेवलं देव जाणो. श्यामला रात्रभर विचारच करत राहिली. तिच्या डोळ्याची पापणी रात्रभर लवली नाही ती नाहीच. ट्रेनमधली पहाट अंधाऱ्या रात्रीत सुरू होते. पहाटे 3-4 पासनं चहावाले सुरू होऊन जातात. श्यामलाचा ट्रेनमधला पहिलाच प्रवास. तिला सकाळी चहा प्यायची सवय होती, पण काय करावं सुचेना. किशोर अजून झोपला होता. पर्समध्ये काही पैसे होते, पण तिचं मन म्हणत होतं, मी चहा घेऊन पिली आणि याईले नाही आवडलं तर दुसरं मन म्हणत होतं, चहा घेऊन पिऊ का? पण या विचारचक्रात ती चहा प्यायलीच नाही. खिडकीतून बरंच ऊन आतमध्ये यायला लागलं तेव्हा तिने किशोरला आवाज देऊन उठवलं. मग किशोरनी चहा मागवला. दोघांनीही चहा घेतला. किशोर हातातल्या घड्याळाकडे बघून म्हणाला, आता 8 वाजले, आपण थोड्या वेळात मुंबईला पोहोचू. श्यामलानं असा प्रतिसाद किशोरला दिला आणि खिडकीतून एकटक बाहेर पाहत राहिली. काय पाहत होती तिचं तिलाही कळलं नाही. मनात सतत विचारांची धुमश्चक्री सुरू होती. काकाकडे जाऊन कामं करायला लागतील का? कारण त्यांचं काही लग्न झालेलं नाही. काका तर दोन्ही डोळ्यांनी आंधळे आहेत. मग त्यांचं स्वयंपाकपाणी कोण करत असेल? या विचाराच्या तंद्रीतच ट्रेन मुंबई मुख्य स्टेशनला आली. तसा किशोरने आवाज दिला, चल श्यामला, उतरायचं आहे. लग्न झालं तेव्हापासून पहिल्यांदा किशोरच्या तोंडून श्यामलाने स्वतःचं नाव ऐकलं होतं. तिला थोड्या वेळासाठी का होईना खूप बरं वाटलं होतं. किशोरच्या तोंडून आपलं नाव ऐकताना खूप बरं वाटलं आणि तो आनंद मनात मिरवत ती एक बॅग हाती घेऊन किशोरच्या मागोमाग स्टेशनवर उतरली. किशोरने टॅक्सी ठरवली आणि निघाले किशोर आणि श्यामला काकांच्या भेटीला. रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे काका घरीच होते. श्यामला आणि किशोरला पाहून काकाला खूप आनंद झाला. पण हे काय? श्यामला तर ऐकून होती काकाचं लग्न झालं नाही आणि काकाच्या क्वार्टरमध्ये तर काकाच्या वयाच्या बाईने श्यामला आणि किशोरला प्यायला पाणी आणलं. श्यामलाला वाटलं असेल कोणीतरी मोलकरीण. आपण नवीन सून, आपण कशाला काही विचारायच्या भानगडीत पडायचं. म्हणून ती पाणी पिऊन बाथरूममध्ये हातपाय धुवायला निघून गेली. हातपाय तोंड धुतल्यावर नळ बंद केला तेव्हा किशोरचा मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज तिला आला. ती जरा बावरली आणि लगेच काय झालं म्हणून पाहायला आली तर किशोर काकांशी हमरी तुमरीवर येऊन बोलत होता. तिला विषय हळूहळू कळू लागला होता. किशोरच्या आंधळ्या काकानं किशोरच्या लग्नाच्या काही दिवस आधी मंदिरात जाऊन लग्न केलं होतं आणि त्याला किंवा त्याच्या घराला याचा काही पत्ताच नव्हता. काकांच्या ऑफिसमध्ये असणारी त्यांची सहचरी मीना फक्त एका डोळ्यानं आंधळी होती आणि तिलाही सोबतीची गरज होती. म्हणून दोघांनी घरच्यांना काहीही न कळवता परस्पर लग्न उरकून घेतलं होतं आणि तसंही दोघं एकमेकांचा आधार म्हणून बरेच दिवसापासून राहतच होते म्हणे. फरक एवढाच होता की आता लग्न झालं होतं. काकाकडे नाही म्हटलं तरी नोकरीची बऱ्यापैकी रक्कम होती. मुंबईत एक खोली होती जी वारसा हक्काने किशोरला मिळणार होती, पण काकांनी लग्न केलं म्हटल्यावर किशोरची आस धुळीला मिळाली होती. किशोर खूप नाराज झाला होता, पण आता काही उपाय नाही म्हणून गप्प बसला. श्यामला आणि काकूने स्वयंपाक केला. सगळे जेवले. किशोर बळेबळेच जेवला आणि किशोर श्यामला रात्रीच्या बंगलोर गाडीसाठी निघाले. निघताना काकूनी श्यामलाला साडी ब्लाऊज दिलं. सुखाचा संसार करा असा आशीर्वादही दिला. काकांनीही श्यामलाला मन भरून आशीर्वाद दिला. पण किशोर मात्र काकाशी मन नाराज करून निघाला. बंगलोर गाडी रात्री 10ची होती, पण किशोर श्यामलाला घेऊन दुपारी 2 वाजताच काकाच्या घरनं निघाला. श्यामला मनात विचार करत होती, कसा माणूस आहे, काकाशी धड बोललाही नाही, नाराजी आपल्या जागी,
पण एवढं भेटायला गेलो तर धड बोलायला लागत होतं. लयच गरम स्वभावाचा दिसते मले हा माणूस. श्यामला टॅक्सीत बसल्या बसल्या विचार करतच होती. तेवढ्यात मुंबईचं मुख्य स्टेशन आलं. गाडी तर रात्री 10ची होती. टॅक्सीवाल्यांनी या दोघांना दुपारचं 3:30पर्यंत मुख्य स्टेशनला पोचवलेलं होतं. श्यामला आणि किशोर तिकीटवर लिहिलेल्या प्लॅटफॉर्म नंबर 2वर जाऊन बसले. जेमतेम 5 वाजले असतील. श्यामलाला स्टेशनवरचा कोलाहल आणि धावतं जीवन पाहून कंटाळा आला होता, पण सांगणार कोणाला. किशोर गरम डोक्याचा माणूस आहे, आत्तापर्यंत श्यामलाला कळून चुकलं होतं. पण तरीही ती भीत म्हणाली, अजून किती वेळ आहे गाडीले? किशोर म्हणाला, अजून लय वेळ आहे, बस आरामशीर. श्यामला जाणारे येणारे लोक नेहाळून कंटाळून गेली होती. तिला फार थकल्यासारखंही झालं होतं. रात्रीही तिची ट्रेनमध्ये झोप झाली नव्हती. कधीही रेल्वेत न बसणारी मुलगी कालपासून रेल्वेचा किती मोठा प्रवास करत होती. आयुष्याचा हा बदल श्यामला गपगुमान आतमध्ये उतरवत होती. जीवन हे असंही असतं आणि ते समोर आलं की आपलं समजून जगावंच लागतं हे श्यामला समजवून घेत होती. पण इथे ताटकळत बसणं श्यामलाला खरंच फार जीवावर आलं होतं. पण पर्याय नव्हता. संध्याकाळच्या चहाची श्यामलाला तल्लफ आली होती. किशोर काही स्वतःहून उठत नाही हे बघून श्यामलाच म्हणाली, कपभर चहा भेटला असता तर बरं झालं असतं. किशोरनी 2 कप चहा आणला. चहा प्यायल्यावर श्यामलाला आता थोडी तरतरी आल्यासारखं वाटलं, पण ते काही फार वेळ टिकलं नाही. खरं म्हणजे श्यामलाला खूप भूक लागली होती. काकाच्या घरी घाईघाई जेवण काही बरोबर झालं नव्हतं आणि तसंही आता सायंकाळचे 7 वाजत आले होते. गावाकडची जेवणाची वेळ झाली होती. श्यामलाच्या एक लक्षात आलं की वाट पाहण्यासारखी वाईट गोष्ट नाही. तिला याआधी अशी कधी कशासाठी वाट पाहायला लागली नव्हती. रवीनीसुद्धा कधी तिला अशी वाट पाहायला लावली नव्हती. श्यामला विचार करतच होती. तेवढ्यात किशोर म्हणाला, चल कॅन्टीनमध्ये जेवण करून घेऊ. श्यामलाला खूप आनंद झाला. त्यावेळी श्यामलाला किशोरवर खूप प्रेम करावंसं वाटलं. श्यामलाला वाटलं, किशोरचा स्वभाव तापट असला तरी माझ्यासाठी तो नवरा म्हणून चांगला आहे. माझ्या पोटातली भूक तो ओळखून गेला. बाईच्या जातीला 2 प्रेमाचे शब्द पुरेसे असतात. किती साधी इच्छा असते बाईची. आपल्या नवऱ्याने आपल्याशी चांगलं वागावं, 2 शब्द प्रेमाने बोलावेत. पण काही बायांच्या नशिबात जवा एवढं पण सुख राहत नाही. पण श्यामला मात्र या क्षणाला स्वतःला नशीबवान समजत होती. दोघंही नवरा बायको कॅन्टीनमध्ये मुक्यानं जेवले आणि रात्री 10च्या बंगलोर गाडीत बसले. श्यामला विचार करत होती, नवीन गाव, तिथले लोक, तिथली भाषा कशी असेल, मला जमेल का ते सगळं? या विचारातच श्यामला झोपी गेली. एक तर पोटभर जेवण झालं होतं आणि 2 दिवसापासून ती नीट झोपली नव्हती. बसून कंटाळलेली होती. त्यामुळे ती लवकर झोपी गेली. सकाळी श्यामला उठली तर किशोर उठला होता. किशोर म्हणाला, बंगलोर याले अजून उशीर आहे. श्यामलाला आता हे सगळं फार अफाट वाटत होतं. किती दूरचा प्रवास होता. 7 समुद्रापारचा रस्ता वाटत होता. दुपारचं जेवणही नवरा बायकोने रेल्वे पॅन्ट्रीमधून मागवून केलं. किशोरलाही काही नवीन नव्हतं, पण श्यामलासाठी सगळं अप्रूप होतं. दुपारचे 3 वाजले. मुख्य स्टेशनला ट्रेन थांबली तसा किशोरने आवाज दिला, चल श्यामला, उतरायचं आहे, आपलं गाव आलं. आपलं गाव हा शब्द श्यामलाच्या कानात पडला आणि श्यामला मनातनं हरकली. हा आनंद मनात मिरवतच ती एक बॅग हाती घेऊन किशोरच्या मागोमाग स्टेशनवर उतरली. किशोरने टॅक्सी ठरवली आणि निघाले किशोर आणि श्यामला किरायाचं का असेना एका अनोळखी शहरातल्या स्वतःच्या घराकडे. घरी पोचल्यावर श्यामलानं आंघोळ उरकून आधी 3 रूमचं ते घर झाडपूस केलं आणि ती स्वयंपाकाला लागली. दोघांनाही कडाडून भूक लागली होती. रेल्वेत सकाळी दोघेही 11 वाजता जेवले होते, पण ते जेवण कधीच मुरलं होतं. किशोरनी गावाला जायच्या आधीच घरात किराणा भरून ठेवला होता आणि काही सामान श्यामलानी सुद्धा सोबत आणलं होतं. श्यामला मुळातच हुशार, कामात तत्पर, म्हणून तिला स्वयंपाकघरातलं सामान शोधायला फार कष्ट नाही पडले. खूप कमी वेळात श्यामलानी बेसन पोळी बनवली आणि दोघांनीही जेवणं उरकली. किशोरची दुपारची शिफ्ट होती. तसं जेवताना त्याने श्यामलाला सांगितलं, मी आज ड्युटीवर जाणार आहे. तसं मला जायला उशीरच झाला, पण तरीही मी जातो ड्युटीवर. माझी ड्युटी दुपारी 4 ते रात्री 12पर्यंतची आहे
रात्री 1 वाजेपर्यंत परत येईन. फार कोणाशी बोलू नकोस. झोपताना दरवाजा आतून पक्का लावून घे. परकं शहर आहे. माझ्यासाठीही फार ओळखीचं शहर नाही आहे हे. एवढ्या सूचना देऊन किशोर ड्युटीवर निघून गेला. श्यामला किशोरच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली, मनात विचार घेऊन की निदान आजच्या दिवस ड्युटीवर नसते गेले तर मलाही बरं वाटलं असतं. श्यामलानं मनातला विचार दरवाज्याच्या चौकटीवर सोडून घरात येऊन तुळशीच्या रोपट्याला अलगद हातात घेऊन एका भांड्यात पाण्यात टाकलं. प्रवासात तुळशीचं रोपटं कोमेजलं होतं, पण पाण्यात टाकल्याबरोबर जिवंत झाल्याचा भास झाला, अगदी श्यामलासारखा. संपूर्ण प्रवासात जेवढ्याच तेवढं बोललेला किशोर जेव्हा ड्युटीवर जाताना सूचनावजा भरपूर बोलला, तेव्हा श्यामलाच्या मनाला पण जिवंत असल्याचा भास झाला. लग्न झालं तेव्हापासनं किशोर एवढं बोललाच नव्हता कधी. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वर्षा पत्के थोटे लिखित चूक कोणाची या कादंबरीचा आजचा भाग. यापुढचा भाग उद्या ऐकूयात साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. नमस्कार.